आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या राज्यात महापालिकेचा महाधुरळा सुरू आहे. 2 दिवस राहिलेत अर्ज भरायला, त्यामुळं आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जाणार, हे नक्की भरले जाणार आहेत. त्यामुळे आता प्रचाराचा पुढच्या 15 दिवसात प्रचंड धुरळा उडेल. पण हेच एकीकडं महापालिकेचा हा धुरळा उडत असताना दुसरीकडे आता जिल्हा परिषदेचा धुरळाही नक्की उडणार याची खात्री होत आहे, कारण त्या दृष्टीनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. याचा अर्थ आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होणार हे नक्की आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांच्या आणि काही पंचायत समितींच्या निवडणुका या शेवटच्या आठवड्यात, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः 29 किंवा 30 तारखेला मतदान होणार आणि त्याची प्रक्रिया 6, 7 किंवा 8 जानेवारीला सुरू होणार हे नक्की आहेच. म्हणजे साधारणतः 6 किंवा 7 तारखेला आचारसंहिता लागेल, निवडणुकांची घोषणा होईल, त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. पण हा निवडणुकीचा कार्यक्रम साधारणतः 21 ते 24 दिवसाचाच असेल. त्यामुळे उमेदवारांची मोठी धांदल निश्चितपणे उडणार आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक जरी होणार असली तरी मतमोजणी होणार का, हा मात्र सध्या कळीचा मुद्दा आहे. कारण नगरपालिका निवडणुकीत सर्व नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यावरच मतमोजणी झाली. त्यामुळे आता 12 जिल्हे आधी मतदान घेऊन इतर जिल्ह्यांचा जोपर्यंत निकाल होत नाही मतदानासंदर्भातला, तोपर्यंत ह्याची घोषणा होणार का हा काळ. कारण आरक्षणाचा 50%चा मुद्दा अनेक जिल्हा परिषदेमध्ये ओलांडला गेला आहे. त्यामुळं जोपर्यंत तो तिढा सुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी मतदान होणार नाही. आणि एका ठिकाणी झालेल्या मतदानाचा किंवा मतमोजणीचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी होऊ नये यासाठी मतमोजणी पुढे ढकलली जाण्याची चिन्ह अधिक आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या आत काही जिल्हा परिषदेची निवडणुका घेण्याचा मानस निवडणूक आयोगाचा आहे. यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी तशी घोषणाही केलेली आहे. त्यामुळं आता जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 6-7 तारखेला आचारसंहिता जिल्हा परिषदेची लागेल. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल आणि शेवटच्या आठवड्यात अगदी 2 दिवस आधी या निवडणुकीसाठी मतदान होईल. एकूणच राज्यातल्या महापालिकांचा महाधुरळा एकीकडे सुरू असताना लवकरच 8-10 दिवसात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा महाधुरळा सुरू होणार हे नक्की आहे. पाहूया आता आणखी अशाच राजकीय ब्रेकिंग बातम्या. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.